खरं सांगते, माझा कोणीतरी ताबा घेतलाय. मी ते थांबतच नाही. मी खोलीत जाते. तुम्ही सगळे माझा जीव घ्यायला टपलेले आहात. कोणाला सोडणार नाही. नरडीचा घोट घेईल तुमच्या. मला कळतच नाहीये माझ्या तोंडात असं का बाहेर पडतंय. मला क्षमा करा मला सगळ्यांनी. हे सगळं कोणीतरी माझ्याकडून वदवून घेतोय हो. मी माझ्या खोलीत जाते. मी तुमच्या समोर हात सोडते. कृपा करून माझ्या मागे येऊ नका. कोणीच माझ्या मागे येऊ नका. सासूबाई वंच सगळेच माझा छळ करतात. हा छळवाद आहे ना, मला संपवूनच टाकायचाय. सगळ्यांना संपवणार मी, सगळं संपवणार. आणि त्या शंभूबाया तर काय आहे ते माझ्या तोंड. अगं शंभूबाई तुझा किती लाडका आहे. त्याला विहिरीत मी कशी टाकू शकते. नाही विठुरा, तूच बघणार आहे काय होतंय. काय होतंय. माझे हात खंड सोडले जाते. सखू, दार उघड. सासूबाई म्हणतात विठुरायाचं नाव घ्यायचं नाही. मला तर त्याला बघायचं सुद्धा नाही. तिरस्कार वाटतोय मला याचा. तिरस्कार. सखू अगं दार उघड ग. अगं काय बोलते मी. विठुरा तर तुझा श्वास आहे, तुझा प्राण आहे. तू काय बोलते. नाही. मला सगळं संपवायचंय. सगळं उद्ध्वस्त करून टाकायचंय. सखू, चूक तुझी नाहीये. तुझा छळ सुरू आहे. तुझी तडफड होते, बघतोय मी हे सगळं. पण आपण काहीतरी मार्ग काढू. सखू दार उघड. याच्याकडे ना भगवत सुद्धा नाही. मला भगवत नाही भगवत. मी अशी का वागते मी अशी. मनात इतके दोन टोकाचे हिणकावे का सुरू आहेत. काय होतंय मला. काय उठा सगळे. तुम्हाला माहितीये का आज तुम्हाला भेटायला कोण आलंय. रान मैना जिप्री. असं बघून काही होणार नाही. राघवनी बघितलंस ना तर तुझे डोळे कधी काढून हातात येईल ना ते तुला सुद्धा कळणार नाही. तुम्हा सगळ्यांना माहितीये का हिला ना तुमच्यासोबत खूप काय बोलायचंय, खूप काय सांगायचंय. हो ना ग जिप्रीताई, सांगायचंय ना तुला.
मग बोल ना. ही बघा काय सांगते. बोल 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 बोल. गेली 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 चिपरीची वाचा गेली. तरी जीव घ्यावंसं वाटतोय. हे काय होतंय मला. नाही माझ्या मनात असं काय येतंय. मी 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 असं नाही करणार मी असं मी कोणाचा जीव घेणार नाही. मीच नाही सगळ्यांनी मला ठेचून काढलंय. जे माझ्या जीवावर उठलेत त्यांना मी संपवणार. तर सगळ्यांना संपवणार. माझ्या जीवावर उठणाऱ्या कोणालाच मी सोडणार नाही. संपवणार. सगळ्यांना संपवणार. काय करते. सखूच्या मनात सुष्ट आणि दुष्ट शक्तींचा लढा चालू आहे. त्यामुळे हे सगळं घडतंय. पण या दुष्ट शक्ती अचानक अशा प्रबळ कशामुळे झाल्या. नाही माझ्या हातून एक खडूस कसं लागतो. मी नाही करते हे असं मी कसे करू शकते. मी माझ्याच हाताने माझंच कुंकू पुसण्याचा विचार तरी करू शकते का. मी नाही करते. मी काही नाही करते. माझ्यावर आहे ना कोणीतरी ताबा घेतला. माझ्या तोंडाने बोलून घेते. मी नाही करते. अहो खरंच नाही करते. मी नाही करत. हाव कृपा करून मला बांधून ठेवा. नाहीतर आहे ना मला मारून टाका. मी नाही हो अशी वाईट मी नाही. हाव मला मारा ना. मी असं करूच कशी शकते. संपवणार. सगळ्यांना संपवणार आहे मी. सगळ्या मुलांना संपवणार. सासूबाईंना पण संपवणार. संपवणार. मी नाही करत. अहो मी नाही करत. त्या तीर्थामधून आहे ना मला काहीतरी फासले. त्याच्यामुळे मी अशी बोलते. अहो मी खरंच नाही करत. मला बांधलं राव. मामांजी ते पण असंच करत होते. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे मामांजी होळीच्या रात्री माझ्यावर सुरा घेऊन धावले होते.
हो मी विनवणी करते, मला भांडा मला म्हणजे माझ्या हातून काही भयंकर घडणार नाही. हो मला भांडव. तुझ्या खोलीत चल. आधी मला बांध. हो तुझ्या खोलीत चल. सोड मला बांध. बांधा मला. सकू माझ्या मुस्क बांधतोस, माझ्या समोर पण यायचं नाही, कळलं ना? भिरकावून देईन तुला मी. सोड सोड. हे मी नाही बोलत आहे. अहो मी तुमचा जीव घेईल का? मी खरंच नाही बोलत आहे. नाही बोलत आहे. अहो मी नाही बोलत आहे. माझा हात बांधतोस? माझा हात बांधतोस? कोण आहेस? कोण रे तू? कोण आहेस? माझा हात बांधणार? ए सोड मला. देवा, माझ्या निरागस बाळाची ही काय अवस्था झाली आहे? त्या दुष्ट नागोजीने मागे पंतांची हीच अवस्था केली होती. अभद्र शक्तींचा संचार झालेले पंत सखूच्या जीवावर उठले होते आणि आता सखू. पण देवी, पंत जसे त्यात त्या अभद्र शक्तींवर मात करू शकले होते, तशीच आता सखू ही मात करणार. हो ना? मात करणार ना? हो मग ही कसोटी घ्यायचीच कशाला? देवी, सखू सारखे भक्त संकटातही योग्य वाट शोधतात. काळोख कितीही असो, पण त्यांच्या मनातला दिवा त्यांना योग्य वाट दाखवतोच. अहो, बुद्धीला भ्रम पाडणाऱ्या या चूर्णाचा जोर अजून किती वेळ टिकणार? हो देवा, हे बुद्धी भ्रम नाही, बुद्धी भ्रष्ट करणारं चूर्ण आहे. माणसातलं जनावर किती हिंस्त्र होऊ शकतं याचा अघोरी खेळ आहे हा. आणि हे असे विनाशाचे खेळ तुम्ही चालूच कसे देता? हो थांबवा हे सगळं. गळ्यात पट्टा, पायाला दोर आणि आता हा जीव घेणा खेळ. असह्य होतंय हे आता सगळं. हृदय पिळवटतंय हो. खरंच तू माझा सखा आहेस. माझा सखा, माझा विठुर आहे. सखू, माझी लाडकी सखू. एखाद्या रुपेरी पात्रावरचं काळं कीट धुतलं जाऊन आतली चांदी लख्ख उजळावी तशी दिसते सखू. अगदी निर्मळ. होय देवी, आता सखू त्या वाईट शक्तींच्या तावडीतून सुटली आहे. म्हणजे संकट तुर्तास टळलंय. तुर्तास? याचा काय अर्थ देवा? म्हणजे तिचं मोठेपण सिद्ध व्हायला टाकीचे घाव हेच सांगाल ना? नाही मग राहू द्या आणि इतरांचं सोडून द्या. पतीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सखूला वारंवार दिगूचा विश्वास मिळवण्यासाठी इतकं का धडपडावं लागतं? आणि या सगळ्यात दिगूचा विश्वास डळमळीत होणारच ना हो. बाहेर तर ती सतत कसोट्या देतच असते, पण आपल्या माणसासाठी ही कसोटी द्यायला लागावी? देवी, तुम्ही एक गोष्ट विसरताय. अहो, इथे दिगू सुद्धा त्याच्या परीने कसोटीच देतोय ना. मातृप्रेमाशी त्याला झुंज द्यावी लागते. चारही बाजूंनी त्याच्यावर सध्या दबाव आहे
अनेक वेळा सखूवर विश्वास ठेवणंही जड जावं असं परिस्थितीचंही दडपण आहे. त्यामुळे कसोटी त्याची सुद्धा आहेच ना. पण देवी, दिगू समजूतदार आहे, अनुभवातून गोष्टी पारखणार आहे. सखूवर कोणी कितीही आरोप लावले तरीही ती किती खरी आहे, किती निरागस आहे हे सिद्ध करण्यासाठी तो त्याच्या जीवाचं रान करेल. अहो देवी, हाच तर त्यांच्या नात्यातला गोडवा आहे. देवी, त्यामुळे दिगू सुद्धा त्याच्या स्वभावानुसार खात्री करूनच निर्णय घेईल. त्या तीर्थामधून आहे ना मला काहीतरी फासले, त्याच्यामुळे मी अशी बोलते. अहो मी खरंच नाही करत, मला वाटतं अहो खरंच नाही करत, मला वाटतं. तीर्थात काहीतरी होतं. आई अंबेच्या अभिषेकाचं तीर्थ आहे आणि सखूमध्ये खरंच काही वाईट शक्ती असेल तर देवीला कसं आवडेल ते, देवीला कसं आवडेल ते. बघितलंच ना हिचं खरं रूप, बघितलंच ना. तेच तीर्थ आपण सर्वांनी घेतलं ना, मग आपल्याला काही झालं नाही. मग ही अशी का वागतेय? त्या तीर्थामधून आहे ना मला काहीतरी फासले, मला काहीतरी फासले. बाहेर ये. काय झालं असेल? आता राहूनचा आवाज आहे आणि सासूबाईंना का हाका मारताय? विठुऱ्या, काय झालंय रे? काय झालं? खरं सांग, या तीर्थात काय मिसळ होतस तू? कोणी माझ्या समोर येऊ नका, फाडून खाईन मी सगळ्यांना. काय झालंय आऊंना? ते एवढे का ओरडतायत? का रागवलेत? विचारूया, काय झालं असेल? बाहेराव एवढे का ओरडत असते? विचारूया, आऊंना सांभाळ. बोला ना, पाडून टाकीन. असं काय करतो? बोल बोल, काय पाजलंस? तीर्थाच्या नावाखाली विष दिलंस ना तुम्हाला. माझ्या अंगातले रक्ताच्या थेंबाचा थरकाप होतोय रमाई. तुझ्या या घराला स्मशान करून टाकी ना मी. अरे दिगू, असं काय करतोय? जरा शुद्धी वाली. हे जुगाऱ्या, तू मला शुद्ध शिकवणार? तुझी मानच पिरगडतो. माझ्या अंगाची लाई लाई होती रमाई. ही माणसं, हा वाडा जाळून राख करून टाकी ना मी. जाळून राख करीन. बाहेर वा, सगळ्यांनी बाहेर वा. बाहेर वा. माझ्या समोर कोणी आला ना तर त्याचा जीव घेतल्याशिवाय शांत बसणार नाही मी.
बाहेर वा. भाऊजी बाहेर काय झालंय? ते एवढे का ओरडताय? अहो वहिनी, दादा ना खूप म्हणजे खूप चिडलाय, खूप रागात आहे. तुम्हाला मगाशी झालं होतं ना तसंच तसंच दिगू दादाला पण होतंय. अहो वहिनी, दादा पण ते तीर्थ प्यायला. बहुतेक त्यामुळेच असेल. अहो क्षणात चांगला आणि क्षणात वाईट होतोय तो. बापरे, मला माहिती ना कसं वाटतं, मनात कसं त्याचा झगडा होतो. तुझे आता काय होईल रे? अहो खूप त्रास होत असेल. भाऊजी, हा आपण त्यांना सावरायला हवं. चला लवकर लवकर मला सोडा. हो हो. तुझ्या या सगळ्यांच्या मुळाची फार घमेंड आहे ना तुला, या सगळ्यांची घमेंड आहे ना. तुझं हे सगळं वैभव ना पायाखाली तुडवून टाकेन मी, कळलं? बसकर दिगू, काय चाललंय तुझं हे? हा आपला दिगू नाहीच आहे. शहाणपणा केलास ना तू, तर ही रात्र तुझी शेवटची रात्र ठरेल. आणि एक शब्द जरी बोललास ना तर हाड खिडखिडी करून टाकेन मी. तुम्ही असं काय करताय? वडीलधाऱ्याचा मान ठेवा. आणि तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते शांतपणे बोला. अहो ऐका ना, शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. बघ बघ बघ, याला म्हणतात माणुसकी, याला म्हणतात संस्कार. बघ, आणि तुम्ही शत्रूचा असा कोणी छळ करत नाही. गळ्यात पट्टा, पाय बांधलेले, तरी तुमचा मान राखायला सांगते ही. काय पशु समजता का हिला तुम्ही? पशु समजता? मी घालतो ना तुमच्या गळ्यात पट्टा, घालू? आण तो पट्टा. या रमाईच्या गळ्यात घालतो हा पट्टा. या यमुनाताईचे पाय बांधतो. आण ते पाय. ऐका ना. शांत व्हा. ए